Hello everyone. Today we'll see the summary of one 10th standard lesson, that is Be Smart. We'll try to understand this essay both in English as well as Marathi. Let's begin. Champions are not made in gyms, they are made from desire, dream, vision, skill and most importantly willpower. म्हणजेच की चॅम्पियन्स जिम मध्ये तयार होत नाहीत, ते आकांक्षा, स्वप्न, दृष्टिकोन, कौशल्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इच्छाशक्ती यामधून तयार होतात. गोल्स गिव्ह अस डायरेक्शन, ओरिजिनॅलिटी अँड अ क्लिअर पाथ इन लाईफ. विदाउट गोल्स वी सिम्पली ड्रिफ्ट. म्हणजेच की ध्येय आयुष्याला दिशा, नवीनता आणि स्पष्ट मार्ग देतात. ध्येयाशिवाय माणूस फक्त भरकटत जातो. Setting goals may be difficult because of fear of failure, but without goals nothing is achieved. म्हणजेच ध्येय ठरवणं कधी कधी कठीण वाटतं कारण अपयशाची भीती असते, पण ध्येयाशिवाय काहीच साध्य होत नाही. The smart method means to follow the following rules, that is specific, measurable, achievable, realistic and time bound. One by one we'll try to understand these points. Specific means goals should be clear and well defined. म्हणजे ध्येय स्पष्ट आणि नेमके असले पाहिजेत. Measurable means progress must be measurable to track improvement. म्हणजे प्रगती मोजता आली पाहिजे, म्हणजे सुधारणा ओळखता येते. Achievable, goals should be practical and possible to achieve step by step. म्हणजे ध्येय टप्प्याटप्प्याने साध्य करता येण्याजोगं असलं पाहिजे. Realistic means goals must match our skills and capacity. Unrealistic goals lead to failure. म्हणजेच की ध्येय आपल्या क्षमतेप्रमाणे आणि कौशल्याप्रमाणे असले पाहिजे. अवास्तव ध्येय अपयशाकडे नेते. Time bound means every goal must have a deadline to ensure focus and discipline. म्हणजे प्रत्येक ध्येयाला कालमर्यादा असली पाहिजे, म्हणजे लक्ष केंद्रित आणि शिस्त राखता येते. Dreams and wishes are important, but without action and planning they remain only dreams. म्हणजे स्वप्ने आणि इच्छा महत्वाच्या आहेत, पण कृती आणि नियोजनाशिवाय ती फक्त स्वप्नेच राहतात. So, success is like walking in the dark, one careful step at a time. Each step must be strong and supportive. म्हणजेच यश म्हणजे अंधारात चालण्यासारखं आहे. एक एक पाऊल सावधपणे टाकावं लागतं. प्रत्येक पाऊल ठाम आणि आधार देणारं असलं पाहिजे. So, in conclusion, we can say, be smart in your goals and success will follow. म्हणजे शेवटी आपण एवढं म्हणू शकतो की ध्येय जे आहे ते स्मार्ट पद्धतीने ठरवा आणि यश आपोआप मिळेल. सो स्टुडंट्स, आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस लेसन व्हेरी वेल. फॉर सच इम्पॉर्टंट अँड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज विजिट टू दिस चॅनल अँड सबस्क्राईब इट. थँक यू सो मच.